नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये माहिती आणि अफवा यांच्यातील सीमारेषा अधिकाधिक धूसर होत चालली आहे। सोशल मीडियावरच्या वाढत्या प्रभावामुळे कोणतीही माहिती क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते। अशातच एका ताज्या घटनेमध्ये केंद्र सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याची बातमी सोशल मीडियावरती वेगाने प्रसारित झाली। परंतु ही बातमी खरी आहे की केवळ एक निराधार अफवा याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे। सध्याच्या काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण या योजना मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झाल्यात। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। अशा योजनांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होते। परंतु नुकतीच सोशल मीडियावरती व्हायरल झालेली मोफत वॉशिंग मशीन योजना यापेक्षा वेगळी आणि जास्तच आकर्षक वाटते। या योजनेनुसार केंद्र सरकार देशभरातील महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचं सांगितलं जातंय। ही बातमी प्रथम एका यूट्यूब चॅनलवरती प्रसारित झाली आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती अगदी वेगाने पसरली गेली। अनेक लोकांनी या बातमीवरती विश्वास ठेवून त्याचा प्रसार केला, कारण अशा प्रकारची योजना महिलांसाठी खरोखरच वरदान ठरू शकते। वॉशिंग मशीन हे एक असं उपकरण आहे जे आधुनिक जीवनशैलीमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरते। विशेषतः कामकाजी महिलांसाठी वॉशिंग मशीन हे एक वरदानच आहे। कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम याची बचत करून ते महिलांना इतर महत्त्वाच्या कामांसाठी वेळ देतं। शिवाय वॉशिंग मशीनमुळे कपडे अधिक स्वच्छ आणि निर्जंतुक होतात, जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर देखील आहे। या परिस्थितीमध्ये जर सरकार खरोखरच मोफत वॉशिंग मशीन देणार असेल तर ते महिलांच्या जीवनासाठी एक मोठी क्रांती घडवून आणू शकतं। परंतु दुर्दैवाने ही बातमी केवळ एक अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय। केंद्र सरकारने या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देऊन सांगितले की अशी कोणतीही योजना सरकारने अस्तित्वात आणलेली नाही किंवा भविष्यात राबवण्याचा कुठलाही विचार नाही। या अफवेचा उगम ज्ञान मंदिर ऑफिशियल नावाच्या यूट्यूब चॅनलवरून झाला होता। या चॅनेलवरती अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी मोफत वॉशिंग मशीन योजना सुरू करणार आहे आणि देशभरातील महिलांना याचा लाभ मिळेल। सरकारने स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे। अशा प्रकारच्या खोट्या माहितीमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते आणि त्यांच्या मनामध्ये चुकीच्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात। सरकारने नागरिकांना अशा अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। कोणत्याही सरकारी योजनेची माहिती घेताना केवळ अधिकृत स्रोतांवरतीच विश्वास ठेवावा, असं सरकारनं सांगितलंय। या घटनेवरून अनेक महत्त्वाचे मुद्दे आता समोर येत आहेत। प्रथम, सोशल मीडियावरती प्रसारित होणाऱ्या प्रत्येक माहितीवरती आंधळेपणाने विश्वास ठेवणं हे धोकादायक ठरू शकतं। कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणं हे आवश्यक आहे। दुसरं, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची देखील गरज आहे। आणि तिसरं, नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्याची गरज या घटनेतनं स्पष्ट होते। याचबरोबर या घटनेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला गेला आहे की अशा प्रकारच्या योजना खरोखरच शक्य आहेत का? तर भारतासारख्या विकसनशील देशात जिथे अनेक महिला अजूनही दैनंदिन जीवनातील मूलभूत वस्तू सुविधा यांच्यापासून वंचित आहेत, तिथे मोफत वॉशिंग मशीन देणं हे व्यवहार्य आहे का याचाही विचार व्हायला हवा। एका बाजूला अशा योजनांमुळे महिलांच्या जीवनमानामध्ये सुधारणा तर होऊ शकते, तर दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च आणि लॉजिस्टिक आव्हानं यांचा देखील विचार हा करावा लागेल। तथापि सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे हे विसरता कामा नये। उदाहरणार्थ बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी काम करते। उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन्स दिली जात आहेत, ज्यामुळे महिलांचं आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते। प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना गर्भवती महिलांना आर्थिक मदत देते आणि या अशा अनेक योजनांद्वारे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहे। मोफत वॉशिंग मशीनची अफवा जरी खोटी असली तरी त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतोय की महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींकडे लक्ष देण्याची गरज आहे। कपडे धुणं, स्वयंपाक करणं, घर स्वच्छ असणं अशी अनेक कामं अजूनही बहुतांश घरांमध्ये महिलांवरतीच सोपवली जातात। या कामांसाठी लागणारा वेळ आणि श्रम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे।
शेवटी नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही सरकारी योजनेची माहिती मिळवताना अधिकृत वेबसाईट्स किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा. आपली वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील कधीही संशयास्पद वेबसाईट्सवरती शेअर करू नये. डिजिटल माध्यमांचा वापर करताना सतर्क राहणं आणि विवेकबुद्धीने वागणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मोफत वॉशिंग मशीनची ही घटना आपल्याला डिजिटल युगातील आव्हानांची जाणीव करून देते. एका बाजूला तंत्रज्ञान आपल्या जीवनामध्ये सुधारणा आणतंय, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर देखील वाढताना दिसतोय. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून माहितीची सत्यता पडताळून पाहणं आणि केवळ विश्वसनीय स्रोतांवरतीच विश्वास ठेवणं अशा गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, अशाच विश्वसनीय माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा खोट्या अफवांवरती देखील विश्वास ठेवणं आपण कमी करा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.